रत्नागिरीत 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातील जेट्टीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। यामुळे मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त केलंय। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या जेट्टीचं काम होणार आहे। डोंबिवलीतील रुणवाल गार्डन ते डोंबिवली स्टेशन अशी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। शिवसेना आमदार राजेश मोरेंनी बसचा प्रवास करत ही या बस सेवेची सुरुवात केली। या बस सेवेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। जळगावमधील मुक्ताईनगर एसटी डेपोला 10 नवीन बसेस मिळाल्यात। 10 नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात आलंय। नव्या बसेस मिळाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नव्या बसेसचे लोकार्पण करण्यात आले। मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे। 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान हे काम हाती घेण्यात आले। या कालावधीत 30 तास पाणी पुरवठा बंद असेल, त्यामुळे माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला आणि भांडूपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे। मुंबईमध्ये प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला जातोय। त्यासाठी यूके सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या क्रॉसरेल इंटरनॅशनलशी सामंजस्य करार करण्यात आलाय। त्यामुळे मुंबई मेट्रो नेटवर्कला जागतिक स्तरावरील पाठबळ मिळणार आहे। बजेटमध्ये पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। यामुळे पुणे मेट्रोच्या टप्पा 2 मधील कामं वेगानं होणार आहेत। टप्पा 2 मधील 2 नवीन मार्गिका आणि टप्पा 1 मधील 2 मार्गिकांच्या विस्ताराची कामं वेगानं होणार आहेत। यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे। पुणे नागपूर नंतर अमरावतीत जीबीएसचा शिरकाव झालेला आहे। अमरावती जिल्ह्यात जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। दोन्ही रुग्ण हे 16 वर्षांच्या वयोगटातील असल्याचं कळतंय। त्यामुळे आरोग्य विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। पुण्याच्या ससून रुग्णालयातील गियाबारेच्या 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। पुणे शहरात गेल्या या आजारामुळे 149 संशयित रुग्ण आढळून आलेत, तर 3 संशयित रुग्णांचा मृत्यू झालाय। डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांना पुष्पगुच्छ देण्यात आलेत। शहापूरच्या बस आगारातील एसटी बसची दुरवस्था झालेली आहे। तसंच एसटी महामंडळही या समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसतंय। त्यामुळे एसटी महामंडळाविरोधात प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यातील खेडमध्ये एसटीच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत, तर खासगी बस वाहतुकीवर सरकारचं कोणतंही नियंत्रण नसल्यानं खासगी बसेसमध्ये लूट सुरू आहे। त्यामुळे एसटी अभावी नागरिकांचे हाल होत आहेत। नाशिकच्या येवल्यात फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाची चाहूल लागलेली आहे। पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होऊनही विहिरींनी तळ गाठलाय। त्यामुळे टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। शहापुरातील अंधाड गावात जलजीवन मिशन अंतर्गत टाकीच्या बांधकामाचा एका बाजूचा स्लॅब कोसळलाय। त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं दिसून आलंय। तसंच शासनाच्या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय। मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत असताना जुनाट आणि नादुरुस्त इंजिन असलेली वाहनं विषारी धूर सोडत प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत आणि गेल्या वर्षभरात 61,441 गाड्यांनी मुंबईची हवा बिघडवलेली आहे। या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांनी 6 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। यामध्ये 4 पुरुषांसह एका महिलेचा सहभाग आहे। या प्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत। मालेगावात बनावट जन्म दाखला घेऊन राहणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे। तिन्ही आरोपींना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। जन्म प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात बेशिस्त नागरिकांवर महापालिकेनं कारवाई सुरुवात केलेली आहे। पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडून 60 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। एका महिन्यात महापालिकेनं 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केलाय। पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरात कारवाई करण्यात येते। या कारवाईमध्ये 14.50 टन प्लास्टिक जप्त करण्यात आलाय। 901 दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच सिंगल यूज प्लास्टिकही जप्त करण्यात आलाय, तर 26,36,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। वेळपळा नाही तर पगारात कपात होणार असा इशारा पुणे महापालिकेनं कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलाय। पुणे महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी अधिकारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या। नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईकांची केलेली निवड 2च दिवसात रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आलेली आहे। अरविंद नाईकांच्या नियुक्तीनंतर नवी मुंबईत काँग्रेसमध्ये नाराजी होती। त्यामुळे रमेश चेन्नीथला यांनी पत्रक काढत जिल्हाध्यक्षांची निवड रद्द केल्याचं जाहीर केलंय।
अहिल्यानगरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रानं 19 रुग्णवाहिकांचं वाटप केलेलं आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचं वाटप झालंय। नव्या रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण विभागातील गंभीर रुग्ण आणि आवश्यक असलेल्या रुग्णांना शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास मदत होणार आहे। रायगडमधील म्हसळामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते झाले। तसंच या डायलिसिस सेंटरमुळे डोंगराळ भागातील रुग्णांना सुविधा मिळणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी आप नेते अरविंद केजरीवालांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले। या पत्रामध्ये आपच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कथित हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। केजरीवालांनी निष्पक्ष निवडणूक निरीक्षकांची मागणी केलेली आहे। प्रयागराज महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या तपासाला वेग आलाय। उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक या घटनेमागे काही कट कारस्थान होतं का याचा शोध घेतात। या घटनेनंतर अनेक मोबाईल नंबर बंद आल्याचं आढळून आलंय। लंडनमधून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात आली होती। गेल्या 7 महिन्यात 4,30,000हून अधिक शिवप्रेमींनी ही वाघनखं पाहण्यासाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिली होती। आता ही वाघनखं नागपुरातील संग्रहालयात शिवप्रेमींना पाहता येणार आहे। गोंदियात कंत्राटी विद्युत कामगारांनी महावितरण कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन केलं। प्रीपेड मीटरचा विरोध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। तसंच प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय शासनानं मागे घ्यावा अशी मागणीही करण्यात आली। भंडाऱ्यात टाकीत पडलेल्या चितळाला वनविभागानं जीवनदान दिलेलं आहे। प्राण्याच्या हल्ल्यापासून बचावाकरिता पळत असताना हा चितळ टाकीमध्ये पडला। यावेळी वनविभागानं या चितळाला दोरखंडानं सुखरूप बाहेर काढले। जुन्नरमध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस अधिकच वाढू लागलाय। दिवसाही आता बिबट्या दिसू लागल्यानं नागरिक भयभीत झालेत। बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतात। यवतमाळच्या कळंब इथल्या प्राचीन चिंतामणी मंदिरात श्री चिंतामणी जन्मोत्सव यात्रेला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येनं भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली। मिरवणूक, दहीहंडी आणि महाकाल्याच्या प्रसादाने या जन्मोत्सवाची सांगता होणार आहे। नाशिकच्या येवल्यातील कोटम गावात जगदंबा माता देवस्थान समितीला लाखोंचं दान मिळाले। जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत देवस्थानला 3,31,000चं दान मिळालं। देवस्थानला मिळालेल्या या दानमधून परिसरात विविध विकास कामंही सुरू करण्यात आली आहेत। नाशिकच्या येवल्यात मोटार मशीनच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली। या आगीमुळे दुकानात लाखोंचं नुकसान झालंय। यामुळे नुकसान भरपाईची मागणी संबंधित दुकान मालकानं केली आहे। नाशिकच्या मालेगावात गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईत आरोपीकडून 56 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली। सांगलीच्या मिरजमध्ये एका सराईत गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक करण्यात आली। आरोपीकडून पिस्तूलसह देशी बनावटीचं जिवंत काडतूसही जप्त करण्यात आलं। आरोपी मोहसिन याला अटक करण्यात आली। नाशिक गुजरात हायवेवर बसचा भीषण अपघात झालाय। सापुतारा घाटातील ही दुर्दैवी घटना आहे। बस 200 फूट दरीत कोसळल्यानं अपघात झाला। या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 जणांची प्रकृती गंभीर आहे। कोकणात रत्नागिरी येथून महाकुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला। यात 3 भाविकांचा मृत्यू झालाय। नाशिकच्या सिन्नर इथं ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले। मनमाडमधील पुणे इंदोर महामार्गावर एका ट्रकनं संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिली। ट्रकनं धडक दिल्यामुळे या भिंतीच्या तळभागाला तडे गेले। त्यामुळे भिंत धोकादायक झाली असून कधीही रेल्वे रुळावर पडण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रशासनानं तात्काळ या कामाला सुरुवात केली। सातारा जिल्ह्यातील पीक विमा योजनेसाठी 18,000 शेतकऱ्यांचे बोगस अर्ज दाखल करण्यात आले। कांदा लागवड न करताच या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे प्रशासनाने 5.5 कोटी रुपये वाचवले आहेत। तर बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। पुण्यातील सणासवाडीत शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर ज्वारीचं पीक फुलवलं। मात्र ज्वारीच्या पिकावरती पक्षी खाद्यासाठी येत आहेत। त्यामुळे ज्वारीच्या पिकाचं पक्ष्यांपासून संरक्षण करण्यात येत आहे। जुन्नर तालुक्यातील नारायण गावात उसाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचा 20 एकर ऊस जळून खाक झालाय। शेतकऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी विघ्नहर साखर कारखान्यानं जळीत ऊसाची तोडणी सुरुवात केलेली आहे। विद्युत तारांच्या स्पर्शामुळे ऊसाला आग लागल्याची माहिती मिळते।
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज 5वी आणि अखेरची T20 मॅच रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही टीम्समध्ये मुकाबला रंगणार आहे. टीम इंडियानं यापूर्वीच T20 सिरीजमध्ये 3-1 विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याचा इरादा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा आहे.